हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने उकडलेल्या अंड्याची भुर्जी। रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। इथे मी बॉईल केलेले 5 अंडी घेतलेले आहेत। अंड्यांना बॉईल करून त्याला पील ऑफ करून घ्यायचे। त्यानंतर एका अंड्याचे 2 भाग असेच करत मी 5 अंड्यांना कापून घेतलेले आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व अंड्यांना कट करून घ्यायचे आहे। इथे मी सर्व अंडे जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत। अंडी कट करून रेडी झाल्यानंतर एक कढई घेतली। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल तापत ठेवले। तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये 2 मोठ्या आकाराच्या कांद्यांना बारीक कट करून टाकलेला आहे। तुम्ही मीडियम कांदे वापरत असाल तर 3 ते 4 कांदे तुम्हाला इथे वापरायचे आहेत। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवून कांद्यांना ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। कांदे थोडे हलके ब्राऊन झाल्यानंतर आता मी या कांद्यांमध्ये ठेचलेले लसूण टाकणार आहे। इथे मी 1 चमचा भरून ठेचलेले लसूण टाकून घेतले कांद्यामध्ये आणि अर्धा मिनिटे लसूण मी तेलामध्ये फ्राय करून घेतले। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून मी या कांद्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहे। तर मी ते 2 मोठ्या आकाराच्या टोमॅटोला बारीक कट करून वापरलेले आहे। आता गॅसची फ्लेम हाय करून चवीनुसार मीठ टाकून घेणार आणि व्यवस्थितपणे कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घेणार। तसेच पाव चमचा हिंग टाकून ती सुद्धा मी या कांदा टोमॅटोमध्ये इथे फ्राय करून घेणार आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून 2 ते 3 मिनिटे कांदा टोमॅटो असंच फ्राय करून घ्यायचा। टोमॅटो मऊ झाल्यानंतर आता मी कढईमध्ये अर्धा चमचा हळद तसेच 2 चमचा भरून घरचा साठवणीचा मसाला टाकून घेतला। आता तुम्ही जेवढं तिखट खाता तेवढं तुम्हाला इथे लाल तिखट वापरायचं आहे। पावडर मसाले करपू नयेत म्हणून मी गॅसची फ्लेम स्लो ठेवली आणि सर्व मसाल्यांना व्यवस्थितपणे फ्राय करून घेतले। आता मसाल्यांना तेल सुटल्यानंतर समजायचं की आपले मसाले छान परतले गेले आहेत। आता या पॉइंटला जे कापून ठेवलेले अंडी होती ती मी या मसाल्यामध्ये टाकून घेतली आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवून अंड्यांना मसाल्यामध्ये छानपैकी इथे मिक्स करून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असल्यास मसाल्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता, पण मला इथे सुक्की भाजी पाहिजे आहे, सुक्की भुर्जी हवी आहे, त्यामुळे मी ते पाणीचा वापर नाही करत आहे। 2 ते 3 मिनिटे या बॉईल भुर्जीला असंच परतवून घ्यायचे। 2-3 मिनिटांनंतर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर या भुर्जीवरती टाकून तिला मिक्स करून घ्यायचे। अंड्यांमध्ये मस्त मसाल्यांचा फ्लेवर जाण्यासाठी आता मी कढईवरती झाकण ठेवून घेणार आणि 5 मिनिटे मंद आचेवरती ही भुर्जीला असंच होऊन देणार। 5 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढले आणि भुर्जीला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले। तर आता ही जी बॉईल अंड्याची भुर्जी आहे ती पूर्णपणे रेडी झालेली आहे। तर ही भुर्जी तुम्ही चपाती, भाकरी किंवा वरण भाताबरोबर सर्व खाण्यासाठी एकदम डिलिशियस अशी लागते। तुम्हाला माझी ही बॉईल अंड्याची भुर्जी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।